शेवटी हे इमोशन्स तर असतात जे आपल्याला माणूस बनवतात, नाहीतर आपल्यात आणि प्राण्यात काय फरक राहिला असता असं म्हणण्याआधीच मी तुम्हाला म्हणेन, आपल्याला मोठमोठे सेलिब्रिटीज, श्रीमंत लोक राग करत असताना दिसतात. जी लोक त्यांच्या रागावरच नियंत्रण ठेवू शकत नाहीत, त्यांच्या मार्गावर आम्ही काय म्हणून चालायचं? पुरुष म्हणजे एक स्तब्ध प्राणी असंच मानलं जातं. का बाबा? पुरुषाला इमोशन्स नसतात का? त्याला भावना नसतात? नमस्कार मित्र हो, विचारमंथन या सिरीज मधल्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लोक म्हणतात पुरुषाने कधीच इमोशन्स दाखवू नये, त्याने नेहमी स्तब्ध राहावं, दटून राहावं. का बाबा? पुरुषाला इमोशन्स नसतात का? त्याला भावना नसतात? आता मागे स्टोइसिझमची व्याख्या सांगत असताना मी असा उल्लेख केला होता की आपल्या भावनांचा प्रदर्शन न मांडणे. पण त्या गोष्टीचा असा अर्थ अजिबात नव्हता की तुम्हाला काही फीलच झालं नाही पाहिजे. बहुतांश वेळेला आपल्या समाजात पुरुष म्हणजे एक स्तब्ध प्राणी असंच मानलं जातं, ज्याला सगळा तणाव, इजा, दुखापती सहन करूनही तो तसाच तुमच्या समोर समाधानी उभा राहील. पण या गोष्टी व्यतिरिक्तही एक पुरुष असतो, या व्यतिरिक्तही एक व्यक्ती असतो ज्याला पण इमोशन्स असतात, जो रडतो, ज्याला पण एन्जॉय करू वाटतं. त्याच्या मनातही तेच इमोशन्स असतात जे इतर व्यक्तीत असतात, आणि त्याने जर का त्या इमोशन्सकडे दुर्लक्ष केलं तर हे एक समाज म्हणून आपलं आणि व्यक्ती म्हणून त्याचं नुकसान होणार नाही का? शेवटी हे इमोशन्स तर असतात जे आपल्याला माणूस बनवतात, नाहीतर आपल्यात आणि प्राण्यात काय फरक राहिला असता असं म्हणण्याआधीच मी तुम्हाला म्हणेन की प्राण्यांनाही इमोशन्स असतातच की. तुमच्या मनात हे इमोशन्सच नसले असते तर तुमचं अस्तित्वच काय राहिलं असतं? तुमच्या मनात दुःख, प्रेम, आनंद, माणुसकी, भीती, लाज वाटणे, उत्साह अशा प्रकारच्या ज्या काही भावना येतात आणि त्यावरून तुमची जी काही नैसर्गिक वागणूक बनते, त्यातूनच तर तुम्ही बनता, आणि याला कधीच रोखलं नाही पाहिजे असं मला वाटतं. आता कधी कधी तुमच्या डोळ्यात अश्रू येतात, ते कधी आनंदाचे असोत किंवा कधी दुःखाचे असोत. ते येणे चांगलं आहे, पण हे नेहमीच असेल तर कुठेतरी तुम्हाला या मागचं कारण इव्हॅल्युएट केलं पाहिजे, आणि हे असं का होतंय या मागचं कारण शोधून त्यातून योग्य ती शिकवण घेतली पाहिजे. आता या सगळ्या भावनांचा उल्लेख करत असताना एका भावनेचा उल्लेख मी केलाच नाहीये, हे तुमच्या लक्षात आलंच असेल, आणि ती भावना म्हणजे राग, क्रोध. आणि त्यामागचं कारणही तसंच आहे मित्र हो. राग ही एकमेव भावना अशी आहे जी माणसाला माणुसकीपासून दूर नेत असते. म्हणूनच राग खूप वाईट गोष्ट आहे मित्र हो. रागामुळे आपण आपली तर्कबुद्धी बाजूला ठेवून इलॉजिकल गोष्टी करायला लागतो. या रागामुळे कधी आपण दुसऱ्याचं नुकसान करतो तर कधी स्वतःच नुकसान करायला लागतो. सेनेका तर म्हणतात की राग हे वेडेपणाचं लक्षण आहे, आणि तेही खरंच आहे मित्र हो. स्टोइक्स म्हणतात की राग करणे हे इमोशनली वीक असलेल्या व्यक्तीचं लक्षण आहे. आपल्याला मोठमोठे सेलिब्रिटीज, श्रीमंत लोक, पॉवरफुल लोक राग करत असताना दिसतात. ते तसं करत असताना आपण जर आपल्या डोळ्यासमोर आपल्या लॉजिकल माइंडचा, तर्कबुद्धीचा चष्मा लावून जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की ही तर किती अजाण आणि क्षुल्लक लोक आहेत. जी लोक त्यांच्या रागावरच नियंत्रण ठेवू शकत नाहीत, त्यांच्या मार्गावर आम्ही काय म्हणून चालायचं? आता काही ठिकाणी फक्त पुरुषाने राग करणे हेच त्याच्या मर्दानगीचं लक्षण असं समजलं जातं, आणि असं करण्यामागे मूवी इंडस्ट्रीचा खूप मोठा वाटा आहे असं तुम्ही म्हणाल. पण कधी कधी मूवीमध्येही हिरो विलनवर मात देण्यासाठी काहीतरी डोकं लढवून त्याच्यावर काहीतरी युक्ती काढत असेल तर ते दाखवणं ठीक आहे. असं करत असताना बहुतांश साऊथच्या मूवीज मध्ये असं दाखवतात की हिरो सगळं कूल माइंडने करत असतो, विलन मात्र राग करत असतो, पण हिरो मात्र थंड डोक्याने सगळं करत असतो. आणि असंच असलं पाहिजे मित्र. राग केल्याने आपण कुणाला न्याय मिळवून देऊ शकणार नाही मित्र. रागामुळे तर आपण नाही त्या चुका करून बसू, अशा काही गोष्टी करू ज्याचा पुढे आपल्याला पश्चाताप होईल. आता हा जसा राग आहे तसंच मत्सर म्हणजे जेलसी वगैरे अशा भावना पण अनैसर्गिकच आहेत. आता ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही पुरुष असाल, स्त्री असाल किंवा इतर कोणीही असाल, तुमचा अंत हा या मातीतच होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत या जगात असाल तेव्हा या नैसर्गिक भावनांशी
समतोल राखत जर जगला तरच त्याला कुठेतरी अर्थ आहे. आणि या नैसर्गिक भावनांचा वापर करून आपल्याला एक चांगला व्यक्ती बनला पाहिजे. मार्कस ऑरेलियस या विषयात म्हणतात की जर या जगात कुठे देव असतील आणि जर ते आपल्याला पाहत असतील तर त्यासाठी त्यांना खुश करण्यासाठी आपल्याला नेहमी चांगलं व्यक्ती बनून राहिलं पाहिजे. आणि जर देव नसतीलही तरी आपल्याला चांगलं व्यक्ती बनलं पाहिजे. का तर कारण जेव्हा आपण या जगातून जाऊ तेव्हा आपले जे कोणी प्रियजन व्यक्ती असतील त्यांच्या मनात एक चांगली आठवण बनून आपण कायम जिवंत असू. प्रेम दिल्याने आपल्या आयुष्याला अर्थ येतो मित्र हो. बाकी सगळं व्यर्थ आहे. तुमचा कुणावर कितीही राग असो, मत्सर असो, तुम्हाला कोणी कितीही त्रास देत असो, काहीही असो, त्याचं उत्तर राग नाही आहे मित्र, त्याचं उत्तर प्रेम आहे. भलेही तुम्ही त्याचा नाद सोडून द्या, त्याच्यापासून दूर जा, इट्स ओके, काहीही हो, आपल्याकडून दुसऱ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद.